नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, MSBT संबंधित अतिशय महत्त्वाची जी अपडेट आहे ती आलेली आहे। अर्जंटमध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना OTO भेटायला पाहिजे किंवा ज्या विद्यार्थ्यांना OTO पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशनची डेट्स ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करणे बंधनकारक आहे। त्याच्यापूर्वी तुम्हाला ऑफलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागेल आणि त्याला 200 रुपये एवढी फीस जी आहे ती द्यावी लागेल। मित्रांनो, काय आहेत नेमके डेट्स, त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करावे, त्यानंतर मित्रांनो काय असणार आहे सर्व प्रकारची प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून 5 ऑगस्ट म्हणजे उद्याच्या दिवशी हा GR जो आहे हा जाहीर झालेला आहे। या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थी आय स्कीमला आहेत त्यांना OTOच्या संदर्भात 5व्या आणि 6व्या सेमिस्टरला वन टाईम अपॉर्च्युनिटी देण्यात आलेली आहे। त्या अपॉर्च्युनिटीमध्ये सर्वच विद्यार्थी जे आहेत ते ऑल क्लिअर होत असतात किंवा पास होत असतात। याबद्दल सर्व डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज, हमीपत्र व शुल्क विद्यार्थ्यांकडून स्वीकारून संस्थेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध लिंकद्वारे OTOचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे। याची जी डेट आहे ती 6/8/2024 पासून ते 8/8/2024 पर्यंतची याची डेट जी आहे ती राहणार आहे। मित्रांनो, म्हणजे आजपासून तुमचे फॉर्म जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत। आता OTO रजिस्ट्रेशन कोणाला करावं लागेल? ज्या विद्यार्थ्यांना वन टाईम अपॉर्च्युनिटीचा जो आहे तो फायदा घ्यायचा असेल। फॉर एक्झाम्पल, ज्या विद्यार्थ्यांचे 6 किंवा 6पेक्षा जास्त बॅकलॉग असतील, 5 किंवा 5पेक्षा जास्त बॅकलॉग असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना हे OTO रजिस्ट्रेशन जे आहे ते बंधनकारक आहे। मित्रांनो, OTO रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला OTO भेटणार नाही। त्यानंतर मित्रांनो, संस्थेकडून हा अर्ज जसाही ऑनलाईन पद्धतीने भरला गेला त्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो लगेच 9 तारखेला जो आहे कन्फर्म होऊन जाईल। कन्फर्म झाल्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचा OTO जो आहे तो लागू करण्यात येणार आहे। मित्रांनो, ह्या झाल्या आपल्या OTOच्या डेट्स। हे सर्क्युलर तुमचे कालच आलेले आहे। मित्रांनो, OTOच्या डेट्स झाल्या। या डेट्समध्ये तुम्ही नक्की लवकरात लवकर कॉलेजला कॉन्टॅक्ट करून तुमचा फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे। आता मित्रांनो, आपण फॉर्म कशा प्रकारे भरायचा यावर थोडी चर्चा करूयात। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या प्रकारचा अर्ज जो आहे तो फिल करायचा आहे। मित्रांनो, पेनाने फिल करून तुम्हाला कॉलेजमध्ये हा अर्ज द्यायचा आहे। या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्याचे नाव येणार आहे। विद्यार्थ्याचे नाव संपूर्ण या ठिकाणी व्यवस्थित लिहायचे आहे। या ठिकाणी विद्यार्थ्याची साईन वगैरे करायची आहे। नोंदणी क्रमांक, तो आपल्याला एनरोलमेंट नंबर, या ठिकाणी स्थळ वगैरे लिहायचे आहे। त्यानंतर या स्वयं घोषणापत्रावर प्राचार्यांची सही आणि सही शिक्का येणार आहे। या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म चेक करू शकता, डाउनलोड करू शकता। मित्रांनो, त्यानंतर हे अंडरटेकिंग आपल्याला भरणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला अंडरटेकिंगसुद्धा भरायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला सही, एनरोलमेंट नंबर, सर्व माहिती व्यवस्थितरित्या टाकायची आहे मित्रांनो। त्याशिवाय तुमचे OTO जे आहे ते तुम्हाला लागू होणार नाही। मित्रांनो, हा हमीपत्राचा नमुना जो आहे हा संस्थांनी प्रमुख विभागाकडे सादर करायचा आहे। तर हे कॉलेजवाले तुम्हाला फिल करून देतील। मित्रांनो, या प्रकारचे सर्व फॉर्म भरून तुम्हाला 200 रुपये एवढी फीस जी आहे ती कॉलेजला जमा करायची आहे आणि कॉलेज थ्रू तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन जे आहे 8 तारखेच्या अगोदर करून घ्यायची आहे। मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंकसुद्धा तुम्हाला कॉलेजच्या लॉग इनमध्ये आलेली असेल, तर कॉलेजच्या लॉग इनला कॉलेजनुसार ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते। तर ते रजिस्ट्रेशनसुद्धा कॉलेजमध्ये शिक्षक लोक तुम्हाला करून देतील। त्या ठिकाणी फक्त तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचा जो अर्ज आहे ऑफलाईन तो तुम्ही जमा करायचा आहे। या अर्जाची PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू सो मच।